नमस्कार, मी शैलेश पानसरे. उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शहापूर पोलीस स्टेशन प्रशासन याबाबत जयराम शेठ भोईर यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा इथे उपस्थित आहेत. दादा हे शहापूर तालुका आगरी सेनेचे तालुका अध्यक्ष आहेत, तसेच ते जेबी शेठ ग्रुपचे अध्यक्षही आहेत व उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक आहेत. तर आपल्यासोबत उपस्थित आहेत दादा जयराम शेठ भोईर यांच्याशी आपण संवाद साधूया. दादा, आपलं काय म्हणणं आहे शहापूर पोलीस स्टेशन प्रशासनाबाबत? नमस्कार. शहापूर पोलीस स्टेशन प्रशासनाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आत्ता आपल्या शहापूरमध्ये पोलीस निरीक्षक मुकेशजी ढगेसाहेब आलेले आहेत, जे आत्ताच गेल्या 6 महिन्यामध्ये वगैरे 6-8 महिने झाले असतील त्यांना बहुतेक आपल्या या पोलीस स्टेशनमध्ये आगमन करून. तर साहेब आल्यापासून प्रशासनाची जी सुव्यवस्था आहे ती इतकी सुरळीत चाललेली आहे का बाजारामध्ये शहापूर मार्केटमध्ये ट्रॅफिक वगैरे वाहतूक खूप असायची. इतकी ट्रॅफिक असायची. पंडित नाका झाला, त्याच्यानंतर आपला मुरबाडचा ब्रिज, त्याच्यानंतर शिवाजी चौक वगैरे, हे काही असे ठराविक ठिकाण आहेत, खाडे विद्यालय वगैरे, हे ट्रॅफिकचा खूप मोठा विषय होता. पण साहेब आल्यापासून इतकी चांगली व्यवस्था चालू आहे वाहतुकीची वगैरे का प्रत्येक ठिकाणी आपले पोलीस उपलब्ध असतात आणि साहेबांचं ते प्रॉपर नियोजन आहे का इतकं चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केलं आहे का एकदम चांगल्या प्रकारे प्रत्येक नाक्यावरची जी ट्रॅफिक आहे ती क्लिअर झालेली आहे. म्हणजे कुठे ट्रॅफिकचा जास्त विषय दिसून येत नाही. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शहापूरमध्ये आठवडी बाजार असतो, शुक्रवारचा बाजार असतो. या बाजारामध्ये इतक्या चोऱ्या वगैरे व्हायच्या, खूप प्रमाणात चोऱ्या व्हायच्या. पण साहेबांच्या नियोजनानुसार आता प्लॅनिंग इतकं चांगलं चालू आहे का आतमध्ये पोलीस बंदोबस्त इतका चांगला असतो का चोरीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. खूप म्हणजे अगदीच एंडवर आहे असं बोलायला हरकत नाही, खूप कमी झालं आहे. आणि पोलीस बंदोबस्त इतकं भयानक साहेबांनी केलेलं आहे एकदम चांगल्या प्रकारे का चोऱ्यांचं प्रमाण राहिलेलं नाही. गर्दीची जी चालण्याची पब्लिकची वगैरे दिशा आहे ते आपण सगळ्या चांगल्या प्रकारे व्यवस्थित चालू आहे. पोलीस बंदोबस्त कंटिन्यू असतो. कुठे काही विषय असेल काय असेल तर पोलीस तत्पर तिथे उभे असतात. इतका चांगल्या प्रकारे आता आठवडी बाजार चांगल्या प्रकारे आपला होत आहे. तसेच आता 2 आपल्या तालुक्यामध्ये कार्यक्रम झाले. एक महाशिवरात्री कार्यक्रम झाला का या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे बाहेरून तर म्हणतो लाखोनी पब्लिक असते, इतकी गर्दी असते. पण इतकी गर्दी असताना सुद्धा हा कार्यक्रम ह्या वर्षीचा इतका छान पार पडला का कुठल्याही प्रकारची अडचण नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. म्हणजे प्रशासनाने इतकं चांगलं काम केलं या पोलीस डिपार्टमेंटने आपल्या, खूप जबरदस्त काम केलं. तर कुठे भांडणं नाही झाली, कुठे काही प्रॉब्लेम नाही आला, कुठल्या धंद्याला काही प्रॉब्लेम नाही आला. मंदिराच्या ठिकाणी सुद्धा पण काही अडचण नाही. इतक्या प्रकारचा चांगला महाशिवरात्रीचा कार्यक्रम झाला. तसेच आता गेल्या या 2 दिवसापूर्वी या 2 दिवसांपूर्वी झालेला कार्यक्रम म्हणजे वेताळेश्वराची यात्रा जी आपल्या शहापूर तालुक्या सिटीमध्ये आहे. ही पण यात्रामध्ये पब्लिक लाखोच्या संख्येने असते. तर इथं मग प्रशासनाचं मी सगळं बघितलं, मी स्वतः फिरलो मार्केटमध्ये पूर्ण या यात्रेमध्ये. तर प्रशासन बघितलं मी की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये इतका चांगल्या प्रकारे साहेबांनी बंदोबस्त लावला होता का ही यात्रा एकदम सुरळीत पार पडली. कुठल्याही प्रकारची कुठे अडचण नाही. प्रशासनाने एक नंबर काम केलं. त्यामुळे मी आगरी सेना तालुका अध्यक्ष जयराम शेठ भोईर, तसेच उज्ज्वल महाराष्ट्र संपादक, तसेच जेबी शेठ अध्यक्ष, मी प्रथम म्हणजे पूर्ण प्रशासनाला धन्यवाद देतो का तुमचं काम खूप चांगल्या प्रकारचं चालू आहे. तसेच महत्त्वाचा विषय म्हणजे असा का या सर्वांचं मेन श्रेय म्हणजे आपले पोलीस निरीक्षक म्हणजे PI साहेब आपले जे मुकेशजी ढगेसाहेब आहेत यांचं काम जे आहे ते खूप जबरदस्त आणि खूप चांगल्या प्रकारचं आहे. मी साहेबांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो की साहेब तुमचं हे काम खूप चांगल्या प्रकारे चाललं आहे आणि तुमच्या यापुढील वाटचालीस शुभेच्छा पण देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मला सांगते व्हिडिओ काढायला. आजी कुठली आजी? बांगडीकडे घे 50 रुपये.
मज्जा चला चला बर का घ्या कड घ्या त्यांचे कानाचे घ्या डायमंड हा कानाचे टावर मस्त बसेल इथं बसलं असं चांगलं आहे वरती आहे या पोलाच्या वरती तर नाही चालेल ना हो आधी इथे मस्त दिसेल उलटून हो आहे घ्या तो एक लगे